अरे किती फास्ट चाललीस तू. हा अरे कॉलेजला लेट झालंय थोडा. चल ना मी सोडतो तुला. नाही नको जाईल मी. का? अरे असंच. असं पाय पाय जाण्यापेक्षा मी सोडायला तयार आहे ना तुला. नाही नको जाईल मी पायी पायी. का बरं माझ्या बरोबर बघितलं कोणी काय म्हणाल का? नाही नाही असं काही नाहीये. मग असं काय नाही म्हणजे कसं आहे मग? अरे म्हणजे जाते मी, उशीर झालाय मला. का माझ्या बरोबर यायला काय अडचण आहे का? नाही काही नाही पण जाईल मी माझी माझी. म्हणजे माझ्या बरोबर असं जर तुला बघितलं कोणी तर काहीतरी लगेच वेगळं समजतील का? नाही असं जर वाटत असेल एक काम कर ना, तू माझी डायरेक्ट गर्लफ्रेंड हो ना, मला लय आवडतीस तू. ही कोणती पद्धत तुझी विचारायची? तू असं पण बोलू शकतो ना मैत्रीण होई. हा विचारू शकतो पण आता आलं मनात ती असं सुरुवात मैत्रीण पैशी परत तू म्हणायची विचार करा, मी ना असा विचार केला आपण फक्त मित्र म्हणून, त्यापेक्षा डायरेक्ट काय असेल ती आपले लाईन ते क्लिअरच राहणार आहे. म्हणजे मला तो आवडते ही फिक्स आहे, माझ्या मनात आहे पहिल्यापासून. आणि ती जर बदल नाही झाला तर मग काय, तू बदलली तू म्हणते फक्त मित्र म्हणूनच बघितलं, मग काय करायचं? तसं पण मी तुला मित्र म्हणून पण उगाच शेजारचा आहे म्हणून मी तुझ्याशी बोलते, नाही तर मला बोलायला पण टाइम नाही. कळलं का? तू काय एवढी ही काय हाय फाय काय, तो एवढी बोलायला टाइम नाही? हायच हा तू सारखं असं लफंगी नाही मी. कळलं ना? काय केलंय मी? काय केलं म्हणजे हेच पुरीला अडवायचं. कोणत्या पुरीला अडवलंय मी? तू कोणत्या पुरीचा काय कानाव आला सांग? असं कसं काय म्हणू शकतेस तू? मी फक्त तुला अडवा आलोय. हाय मी तुला ही पण म्हटलं तुला कॉलेजला सोडतो, तुला अडचण काय? पण मला नाही यायचं तू सोबत. का तू ही जबरदस्ती करतोय? जबरदस्ती हो, मी काय उचलून घेऊन नाही चाल तुला. जबरदस्ती त्याला मला उचलून घेऊन मग पळून घेऊन चाललोय मी. उलटी तुला काय विचारलंय, मला तू आवडतीस, तुला काय वाटतं? मला काहीच वाटत नाही आणि मी हेच म्हणणार आहे का तू माझ्या नादी लागू नको. तुला अरे सांगते तू नादी कुठं लागायचं काय विषय? तू मी काय सरळ विचार, तू त्या पप्प्याबरोबर ज्यावेळेस गाडी जाते तिथं कसं काय जाते तू गाडी? मी माझं बघ ना, कोणासोबत जायचं कोणासोबत नाही. कस काय? म्हणजे? तुझं काय चालू आहे का? तू कुणाला लाईन देते का अजून? ते मी माझं बघन, तू माझ्या लाईफ मध्ये इंटरफेअर करू नको. लाईफ मध्ये इंटरफेअर करत नाही आपण, लाईन सरळ क्लिअर आहे. मला तू आवडती ही माझं म्हणणं आहे. मी तुला क्लिअर सांगते, माझ्या नादी लागू नको. तू कोणावर एंगेज आहे का? ते मी माझं पाहिजे, तुला काय सांगू? अरे तू सगळं माहिती मला माहिती, मग कशाला मागा लागलाय तू? तू चांगली पोरगी म्हणून तो आता एवढी चिडकी कस काय झाली काय कळलं नाही. चिडकीचे पहिल्यापासून अशीच. अशाच पुरी आवडतात मला पण. ते दुसरा बघ, मग मला नाही टाइम. अरे कोणावर तर लग्न करायचंय तुला, मी लग्न करीन डायरेक्ट. काही गरज नाही, माझे आई बाप आहे, मला चांगला नवरदेव बघायला. आई बाप्पा पर्यंत जाईन मी. जा मग पाहू, जा. आणि काय तू हा म्हण, मी जातो लगेच. तू हा म्हण. तू काय एडाबेडा झालाय काय रे? हा तुला एकदा सांगितलंय ना माझ्या नादी लागू नको. कळत नाही का तुला मराठी? तुला सांगितलेलं कळत नाही का मराठी? मला काय मराठी कळती, हिंदी कळती, आणि तू काय जी इंग्लिश मध्ये बोलली तरी कळल. फक्त मला एकच शब्द ऐकायचा आहे, आय लव्ह यू. मला तू बोलली मी लगेच निघून जाईन. आणि वेळ घे तू. मूर्ख आहे का रे तू? किती वेळा सांगितलं तुला समजून? हे बघ तुला मीच सांगते नीट, तू माझ्या नादी लागू नको आणि परत असं फिरू नको माझ्या मागं सनकंदिंग ठेवून. आणि होय बाजू, चल मला टाइम झाला कॉलेजला. तू कस काय असं म्हणते? मूर्ख लायकी काढते काय माझी? हा मग काय, कशाला माझ्या मागं लागला? किती वेळा सांगू? मी सरळ सरळ विचारलं होतं तुला, इतकी लायकी काढायची गरज नाही. पण मी तुला पण सरळ सरळ सांगते, माझ्या नादी लागू नको. दुसऱ्या मुली बघ. आणि दुसरी तूच काय, तुला कसं अडचण आहे? हे बघ, मला टाइम नाही तुझ्यासारख्या मुलाच्या नादी लागायला, ठीक आहे? आणि जर तुझं कळलं दुसरीकडे मग काय बघू, बघू तेव्हा. मला माहिती, मला माहिती. मग तरी पण काय मागेन तू माझ्या? पण मला वाटतं किती एवढं असं फक्त त्याने विचारलं इथपर्यंत चालय तुझं. ते मी माझं बघन, कुणी विचारलंय कुणी नाही विचारलं, कुणाला हा म्हणायचं कुणाला नाही म्हणायचं तो माझा प्रश्न आहे. तू तुझा दुसऱ्या मुली बघू शकतो, ठीक आहे? मी बोलत नाही का तू माझ्याच मागे. तू येऊ नको, उलट मी तुला सांगते, हात जोडून सांगते, माझ्या मागं लागू नको. एवढं तोंडावर तू कुणीच बोललेलं नाही मला. मी बोलते, कळलं ना? कसं काय होऊन देतोय बघ ना पुढं लग्न फिरणं दिसन ना तू. बरं चल बघ, मला टाइम झालाय कॉलेज जायचं. चल बाजूला बावळं.